नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी डिझाइन तयार करून घ्यायची आहे आणि गोल गळ्याला। त्याच्यासाठी मग तुम्ही तुमच्या साईजनुसार शोल्डर, मुंडा आणि ब्लाउजची जी काही उंची आहे ती टाकून घ्यायची आणि आवडीनुसार गळ्याची खोली घ्यायची आहे। तर हा 32 साईजचा ब्लाउज आहे, त्या मापानुसार मी उंची, शोल्डर, मुंडा वगैरे सर्व माप टाकून घेतली आणि गळ्याची जी काही खोली आहे 10 इंचाची घेतलेली आहे। त्याच्यानंतर मग अस्तर हा ब्लाउज पीसवरती बरोबर मी पिना लावून ॲडजस्ट करून घेतला आणि त्याच्यानंतर मग गोल गळ्याला आणि खालच्या कमरपट्टीला अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे। इथं आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग गोल गळ्याचा कपडा कट केला आणि पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घेतले आणि अस्तर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। बघू शकतात अशा पद्धतीने कट मारून घेतले। खालच्या बाजूला सुद्धा 1-2 कट मारून घेतले आणि अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला। नंतर मग गळ्याभोवती अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग मागच्या साईडला आपण कमरपट्टीला जे काही 2 टक्स देत असतो तर ते टक्स सुद्धा देऊन घ्यायचे आणि एक्स्ट्राचा पूर्ण कपडा आपल्याला कट करून घ्यायचा। बघू शकतात एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आणि खालच्या बाजूचे दोघंही टक्स देऊन घेतले। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं साडीच्या कपड्यापासूनच डिझाइन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी हा साडीचा कपडा घेतलेला आहे। तर याची लांबी रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात। तर याची लांबी रुंदी मी 3 इंच इतकी घेतलेली आहे। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला डिझाइन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी इथं अशा पद्धतीने शेप देऊन घेत आहे। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। हे अंतर मी 1.5 इंच घेतलेलं आहे, परंतु ते आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे। तर ते आपण लेस लावताना कमी किंवा जास्त करून घ्यायचं। त्याच्यानंतर पूर्ण गळ्याला मी अशा पद्धतीने ही बारीक लेस वापरून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक लेसचा वापर करू शकतात। ही लेस जरी बारीक आहे परंतु आपल्याला तिच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची। तर पूर्ण गळ्याला लेस लावून झाल्यानंतर तिच्यावरती लगेचच मी डबल शिलाई मारून घेतली। त्याच्यानंतर मग बाजूला आपण जी काही खूण करून घेतलेली आहे तिथं सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। जे काही अंतर आपण आखून घेतलं ते थोडं जास्त असल्यामुळे मग 1 इंचावरती मी लेस लावून तिच्यावरती लगेचच आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची। एक्स्ट्राची लेस मी कट केली। त्याच्यानंतर मग जो काही कपडा आहे तो पुन्हा मी इथं मोजून दाखवला आणि मग तो आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची। तर पूर्ण जेवढा कपडा आहे तेवढे सर्व पार्ट आपल्याला डिझाईनसाठी ह्या पद्धतीने शिलाई करून आणि पॅक करून घ्यायचे आहेत। तर पूर्ण मी ह्याच पद्धतीने डिझाईन ही तयार करून घेत आहे। डिझाईनसाठी किती कपडा लागेल या मापानुसार आपल्याला ही डिझाईन कट करून घ्यायची। तर मी जितके लागणार आहेत तितके कपड्यापासून ह्या पद्धतीने डिझाईन तयार करून घेतली। कमी पडण्यापेक्षा 1-2 एक्स्ट्रा कट करून घ्यायचे। त्याच्यानंतर मग प्रत्येक पार्ट वेगवेगळे करून एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून आणि जी काही लेस आहे तिच्यावरती ह्याच पद्धतीने हे जोडून घ्यायची। जो काही कोना आहे त्यांची सर्वांची दिशा एकच बाजूने येईल ही काळजी घेत अगदी एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आणि ही डिझाईन आपल्याला ह्या पद्धतीने जोडून घ्यायची। तर त्रिकोणी अशा पद्धतीने मी हे बरोबर फोल्ड करून घेत आहे आणि बरोबर एकसारखे असं एकालगत एक जोडून घेत आहे। त्याच्यानंतर मग खालच्या बाजूने आपण खडूने ज्या पद्धतीने आखून घेतलेलं आहे तिथंच बरोबर हे सेम त्या पद्धतीने जोडून घ्यायचे। पूर्ण आपल्याला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचे। 1-2 कमी पडले तर पुन्हा ते तयार करून आणि जोडून घेतले। त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा कपडा वगैरे कट केला आणि त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने बारीक मोती घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे जाड मोती सुद्धा वापरू शकतात आणि सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला ही डिझाईन ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि मोती वरच्या बाजूने लावून घ्यायचे आहेत। तर बघू शकतात मग ह्या पद्धतीने मी जी काही डिझाईन आहे ती फोल्ड करून तिच्यावरती प्रत्येकवरती 1-1 मोती हा लावून घेत आहे। मोतीवरती आपल्याला डबल धागा फिरवून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने पूर्ण डिझाईन आपल्याला
फोल्ड करून आणि मोती पॅक करून घ्यायचे आहेत। तर गोल गळ्याला मैत्रिणींनो अगदी कमी वेळेत आणि खूप छान आपल्याला ही डिझाईन तयार करता येते आणि खूपच सोपी आहे। त्याच्यानंतर जेवढे आपण साडीचा कपडा लावून घेतलेला आहे त्याच्यावरती पूर्ण ह्याच पद्धतीने मोती लावून आणि ही डिझाईन आपल्याला फोल्ड करून घ्यायची। तर फायनली पूर्ण ब्लाऊजची ही डिझाईन तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो 5च मिनिटात तयार होणारी ही ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि 5च मिनिटात तयार होणारी ही ब्लाऊजची डिझाईन तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी आणि कमीत कमी वेळेत तयार होणारी साडीच्या अगदी थोड्याशा कपड्यापासून आपण ही खूप छान अशी डिझाईन तयार करू शकतो।